काय मैत्रिणो, या जेवण करायला बघा मी दुपारचं जेवण करते. जेवण केल्याच्या नंतर मला बरेच काम आहेत, कारण तुम्हाला मी कालच्याच भागात सांगितलं होतं की मला गावाला जायची तयारी फुल चालू आहे आमची. पण काय झालं माझ्यामध्ये ना, माझं काहीतरी काम करायचं म्हणलं ना मला अडचणी येणारच, ते तर चुकलेलंच नाही मला तरी. तर बघा हे अशा अस्तर फॉल मशीनचे दोरे वगैरे सगळंच आणले मी. मला शिवायचे आहेत ब्लाऊज, कारण मी आयरासाठी ज्या साड्या आणल्यात त्याच्यासाठी मला शिवायचे ब्लाऊज कटिंग करायचे आहेत. मला अजून 3 ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आज, आणि मला शिवायचं आहे. तर म्हणलं चला, तर म्हणलं आता हा जुगाड जरा चालू करते, कारण मशीन ना थोडीशी अशी हादरते. त्यामुळं मग दाजीने ते मला कपडा वगैरे असा जॉईंट करून दिला, आणि आम्ही बेल्ट लावलाय बघा. बेल्ट लावलाय. आता म्हणलं चला, म्हणलं हे कटिंग करून घेते. ब्लाऊज वगैरे कटिंग करायचे आहेत, परत साडींना फॉल पण लावायचे. तर बघा फॉल आणल्यात, अस्तर आणल्यात, आणि पिको फॉलसाठी म्हणजे फॉल पण आणलाय, आणि ब्लाऊजचे अस्तर वगैरे आणल्यात. आणि ही साडी तुम्हाला तर माहीतच आहे, मी ऑनलाईन ही साडी मागवली होती. तर ब्लाऊज वगैरे मी कटिंग करून घेतला, आणि म्हणलं चला आता शिवून घेते, कारण मला बरेच काम आहेत दुसरे. पण मी एखादा काम करायला म्हणलं की आमच्या दादाला काही ना काही खायचंच असतं. तर म्हणला चल मम्मी, मला जरा मुरमुरे करून दे, कारण मला अजिबात माझ्या तोंडाला चव नाही म्हणायला लागला. तर म्हणलं चला, तर म्हणलं मुरमुरे करते, कारण उन्हाळ्याचे मुरमुरे खावं वाटतात नाही का. तर बघा इथं वाट बघत बसलाय दादा, मुरमुरे कधी आणते मम्मी माझी म्हणून. तर बघा गरम एवढं व्हायला लागले. तर मी बघा फायनली मी आंघोळ केली. फ्रीजमध्ये कलिंगड होतं, तर चला म्हणलं आज कापून खाते कलिंगड, कारण मला खूपच गरम होत होतं बरं का. तर त्यामुळं मी आंघोळ करून घेतली. बघा गुरुवारी लाईट गेली होती आमची. तर ब्लाऊज तर शिवलाय मी बऱ्यापैकी, अर्धा ब्लाऊज झालाय, अजून थोडासा राहिलाय, तो संध्याकाळी करणार आहे मी. आता म्हणलं कलिंगड खाऊन घेते जरासं थंड थंड, कारण गरमीची एवढी व्हायला लागली ना, तर नको नको झाले मला या कलिंगड खायला. बघा मस्त लाल लाल कलिंगड आहे खाल्ली. आणि बघा आता मी चालली आहे बाहेर. दादा बघा बाहेर तिथं सायकल खेळत होता, आणि मी आणि दीदी आलो बघा बाहेर, कारण जिलेबी खायची आहे. कारण दाजी पण आज हाफ डे आल्यात घरी. त्यामुळं मग म्हणलं चला, तर म्हणलं आज गुरुवार पण आहे, आणि जिलेबी खायची खूप इच्छा झाली होती. तर म्हणलं चला जाऊया बाजारात. बघा फायनली आम्ही जिलेबी घेऊन आलो घरी. दाजींना खूप आवडली, कारण गरम गरम असल्यामुळं सगळ्यांनाच आवडली, आणि दीदी श्रावणला पण खूप आवडते. दादाला एवढं नाही आवडत. जिलेबी आवडणार नाही असं तर काय होणार नाही, दाजींना खूप जिलेबी आवडते. त्यामुळं बघा आम्ही 1 किलो जिलेबी आणली, आणि 5 जणात बघा 1 किलो जिलेबी खाल्ली, कारण आमच्या घरी प्रमाणाच्या बाहेर जिलेबी आवडते तिघांना पण. दादांना जास्त आवडत नाही, चिकू नाही खाते, पण दाजींना खूप जिलेबी आवडते. तर मग आम्ही अशी जिलेबी खाल्ली, पण खूप छान होती. तुम्ही अशी कधी जिलेबी खाल्ली आहे का? कारण गरम गरम असते, आणि स्वीटमधली नाही बरं का, ही बाहेर बघा अशी रस्त्याला करतात, ती खूप छान असते जिलेबी. चला तर बाय. आमचा दादा बघा कसं मस्ती करतोय.